प्रभूची स्तुती करतो. तो आमच्या सगळ्यांसाठी चांगला आहे. जितका आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तितकं मोठं काम रोजच्या दिवसामध्ये आम्ही अनुभवतो. आमेन. आणि या सगळ्यातनं प्रभू आम्हाला शिकवतो की त्याला कोणतीच गोष्ट कठीण नाही. आमेन. कोणतीच नाही बरं का. हालेलुया. आता जी साक्ष सांगितली ना सिस्टर विजया, त्यांचा भाऊ, करोनाच्या काळामध्ये त्याचे दोन्ही पण पडदे गेले. आणि मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हटले ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करू, परंतु जवळजवळ त्यांच्या कानाला ऐकायला येणार नाही असंच आहे. मग ती बहीण, मग तिनं अनेक साक्षी, आपल्या चर्चमध्ये येणारी, नियमित येणारी ती बहीण आहे. पुष्कळ वेळा ती त्यांच्या कुटुंबातले लोक ज्यावेळेस अडचणीमध्ये पडायचे त्यावेळेस ती फोन करायची. आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभूनं परिस्थितीमध्ये फरक केला, आरोग्य दिलं, या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात होत्या. तिच्यासाठी तिला असं वाटलं की एक आव्हान आहे, साक्ष घडण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला. पॉझिटिव्हिटी ठेवा. आमेन. प्रश्न आला म्हणजे त्या प्रश्नात तुमचा नाश होणार, तुम्ही संपणार, तुम्ही उद्ध्वस्त होणार असं कधीच होत नाही. बायबल सांगतं की देवाचं गौरव, आम्ही ऐकलं नाही का, आमेन. किती संदेश आम्ही ऐकतो, कसले नवीन नवीन संदेश जे आमच्या विश्वासाला बळकटी देतात, हालेलुया. देवाच्या गौरवासाठी असतो. आणि इतका स्ट्रॉंगली तिने सांगितलं, पास्टर माझा विश्वास आहे, तुम्ही प्रार्थना केली ना, डॉक्टर म्हणतात पण तरी पण प्रार्थनेनं देव यश देणार आहे. तिचा विश्वास होता. आणि मग काल तिचं ते निरोप आला, डॉक्टरने ऑपरेशन केलं ना, ऑपरेशन केलं, डॉक्टरने सांगितलं की अद्भुत रीतीनं दोन्ही पण कानाचे पडदे वर्क करत आहे, ऐकायला त्यांना यायला लागलं. पण तो काल जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम, त्यामुळे साक्षी किती स्टेटसवर अशा पडल्यात पण कुणाला दिसायला तयार नाही, मला पण पाठवता यायला तयार नाही. परंतु पुष्कळ साक्षी, असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवसामध्ये देव साक्ष निर्माण करत नाही. पुष्कळांच्या जीवनामध्ये देव साक्ष निर्माण करत आहे. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का, देवाला आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी करायचं असतं. आमेन. परंतु आज जो विषय आम्ही पाहणार आहोत, उधळ्या पुत्र शुद्धीवर आला, आता मला पण शुद्धीवर यायचं, हालेलुया. असं लिहिलं त्याच्यामध्ये. टायटल असेल, उधळ्या पुत्र शुद्धीवर आला, तुम्ही पण या. आम्हाला सगळ्याला शुद्धीवरती येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस हा जो संदेश आहे किंवा पवित्र शास्त्रामधली जी घटना आहे ती किती माझ्या बाबतीमध्ये लागू पडती हे देवाच्या वचनात आम्ही पाहणार आहोत. येशू ख्रिस्तानं हरवलेल्या 3 गोष्टी संबंधानं बोललं. हरवलेलं नाणं, हरवलेलं मेंढरू आणि हरवलेला मुलगा. पण त्या मुलाला जर बायबलमध्ये टायटल काय दिलं तर उधळ्या पुत्र. वास्तविक पाहता तो हरवलेला आहे, परंतु हरवलेला मुलगा याच्या ऐवजी लोकांनी त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन काय म्हटलं, उधळ्या पुत्र. हरवलेलं नाणं, हरवलेलं मेंढरू, हरवलेला मुलगा. पण हरवलेल्या मुलाविषयी बोलत नाही. काय बोलतात, कोणाविषयी बोलतात, उधळ्या पुत्र. म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातनं एक व्यक्ती हरवलेली असती, जगाच्या दृष्टिकोनातनं ती व्यक्ती उधळली. पण बापाचं अंतःकरण, देवाचं अंतःकरण, या अंतःकरणाविषयी आम्ही पाहणार आहोत. उधळ्या पुत्र हरवला, आम्ही पण हरवलो, आणि उधळ्या पुत्र जसा परत आला तसं आम्हाला यायचंय. मला वाटते वाचूया, उधळ्या पुत्र शुद्धीवर आला, तुम्ही पण या. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याची 15 पासून 23 पर्यंतची वचनं. उधळा मुलगा हा, व त्याचा वडील भाऊ. उधळा मुलगा व त्याचा वडील भाऊ. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन तरी पोट भरावं अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोल
कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे, भाकरीची रेलचेल आहे, आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बस आता टप्प्याटप्प्यानं पाहू. सगळं वाचत बसल्यानंतर मग त्याच्यातच वेळ जाईल. परंतु पहिला भाग आम्ही पाहणार आहोत. आणि पहिल्या भागामध्ये पहिला मुद्दा तो शुद्धीवर आला. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला. ज्या दिवशी शुद्धीवरती येणं ही गोष्ट तुम्हाला समजेल ना, त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल होणार आहे. शुद्धीवरती आल्याशिवाय तो बदल तुम्हाला जाणवणार नाही. जो वृत्तांत मी पाहत आहोत, याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या नियमितपणे घडणाऱ्या घटना आहेत. आणि त्या नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत. त्या घडू शकतात, ते घडतात. परिवारामध्ये घडतात, व्यक्तिगत जीवनामध्ये घडतात. एक मुलगा येतो, तो आपल्या बापाकडे जातो आणि बापाला म्हणतो की संपत्तीचा अर्धा वाटा त्याला द्या. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही प्रॉपर्टीचं डिवायडेशन होणारच आहे. तो त्याचा हक्क आहे. त्यानं ती संपत्ती घ्यावी, कशा पद्धतीने उडवावी हा पण त्याचा आणि त्याचा प्रश्न आहे. परंतु ती संपत्ती उडवत असताना त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यानं अनुभवल्या तोच आमचा अनुभव असणार आहे. शास्त्र सांगतं, उधळ्या पुत्र त्यानं बापाचं घर सोडल्याबरोबर त्याला चणचण भासली. ऐका, ज्या दिवशी आम्ही देवाचं घर सोडतो, आमचा बाप स्वर्गीय बाप आहे. येशूनं प्रार्थना शिकवली, हे आमच्या स्वर्गातील बापा. ज्या दिवशी आम्ही बापाचं घर, देवाचं घर सोडतो आणि त्या दिवशी पहिलीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये काय असती तर चणचण. आमच्या गरजा ज्या आहेत, आणि गरजा भागवणारा व्यक्ती कोणी नसतो. जर तुमच्या जीवनामध्ये चणचण आहे, उणेपण आहे, कमतरता आहे, भागवणारा व्यक्ती कोणी नाही, याचं कारण आम्हाला शुद्धीवर येणं गरजेचं आहे. कशासाठी शुद्धीवर यायचं? बापाचं घर सोडल्यामुळं माझ्याकडे चणचण आहे. त्याच्या घरामध्ये समृद्धता आहे, आशीर्वाद आहे, त्याच्या घरामध्ये शांती आहे, त्याच्या घरामध्ये आरोग्य आहे, त्याच्या घरामध्ये बरकत आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर बापाच्या घरामध्ये आहे. परंतु बायबल सांगतं, उधळ्या पुत्र ज्या दिवशी त्यानं आपली संपत्ती उधळली, मुद्दा कोणता आहे माहिती का? चणचण निर्माण झाल्याचं पहिलं कारण काय? त्यानं बापानं दिलेली संपत्ती उधळली आहे. तुमच्या बापानं पण तुम्हाला संपत्ती दिलेली आहे, तुमचं आरोग्य तुम्हाला दिलेलं आहे, ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. जन्माला येतानाच मला असं वाटतं असे कित्येक उपदेश आम्ही ऐकले, आणि त्या उपदेशामध्ये आज जे आम्ही आहोत ते फक्त आमच्या बापामुळे, आमच्या देवामुळे आहोत. जी आमची परिस्थिती आहे, आमच्याकडे नोकरी आहे, आमच्याकडे लेकरं आहे, आमच्याकडे परिवार आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, आमच्याकडे ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी कोणामुळे असेल तर आमच्या बापाच्या घरातनं त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. त्या आम्हाला अशा तशा मिळाल्या नाही, आम्हाला देवापासून त्या मिळालेल्या आहेत. ऐका, ज्या दिवशी तुम्ही देवाचं घर सोडण्याचा विचार करताना त्याच दिवशी तुम्ही त्या चणचणला किंवा अडचणीला किंवा प्रश्नाला जन्म देत असता. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, ती नैसर्गिक गोष्ट आहे. बापाचं घर सोडणं, संपत्ती उधळून लावणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण जशी ती नैसर्गिक गोष्ट आहे, तसं संपत्ती उधळल्यावरती तुम्हाला चणचण भासणं हे पण नॅचरलच आहे, हे पण नैसर्गिक आहे. पण हा प्रश्न तुम्ही स्वतः निर्माण केलेला आहे. जर
तसंच तो आणि शहाणा मुलगा, मोठा मुलगा बापाच्या घरामध्ये राहिला. बापाच्या घरात राहिल्या कारणानं त्याचं सगळं असणारी प्रॉपर्टी सुरक्षित राहिली. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यास तुम्ही देवाच्या घरात राहता त्यास तुम्ही सुरक्षितच असता. तुमचं परिवार, तुमचं कुटुंब, तुमचं भविष्य, तुमची नोकरी, तुमचं आरोग्य, ज्याला तुम्ही संपत्ती म्हणतात, बापाच्या घरात राहिल्या कारणानं ते सुरक्षित असतं. आमेन. जेव्हा तुम्ही बापाचं घर सोडण्याचा विचार करता, एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. हे लुटारू आहेत, वाचा बरं ते वचन. मग तो हा. त्या देशातील हा. एका रहिवाशाजवळ जाऊन हा. त्याला चिकटून राहिला. ज्या दिवशी तुम्ही बापाचं घर सोडताना त्यास तुम्ही नवीन असणारे मदतनीस शोधता. कोणीतरी सपोर्ट करणारे नवीन लोक, कोणीतरी माझी मदत करणारे नवीन लोक. पण नवीन लोक जे तुम्हाला मदत करतात ना, होय ते 100% तुमची मदत करतील, पण बाप करतो तशी मदत कधीच करणार नाही. शास्त्र सांगतं या मदतनीसानं, या सहाय्य करणाऱ्या व्यक्तीनं त्याला डुकरं चारण्याचं काम दिलं. डुकरं चारण्याचं काम, मदत केली त्याची मदत केली असं नाही, नॅचरल आहे. जगातल्या लोकांना तुमची गरज आहे आणि तुम्हाला जगाची गरज आहे, पण बापाला फक्त मुलाची गरज आहे. आमेन. या मुलामध्ये त्याला कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. त्याला फक्त एकच वाटतं, माझ्या मुलाला, माझ्या हरवलेल्या मुलाला मला परत त्याचा दर्जा द्यायचा आहे. आता तुम्ही ऐकाल पुढे, तुम्हाला जशा पायऱ्या कळतील ना त्यास तुम्हाला कळेल, बापाचं घर सोडल्यावर शुद्धीवर या चणचण आहे. जो कोणी देवाचं घर सोडतो, देवाचं सानिध्य, पाचारण, सेवा, अभिषेक, देवानं तुम्हाला दिलेलं विशेष प्रकारचं कॉलिंग, ज्याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला पाचारण केलं, ज्याच्यासाठी देवानं तुम्हाला हाक मारली, तुम्हाला मरण दिलं नाही, तुम्हाला सुरक्षित ठेवलं, तुम्हाला आरोग्य दिलं, नोकरी दिली, कुटुंब दिलं. जगात तुम्ही बघितलं तर लोकांकडे कुटुंब नाही आहेत. रस्त्यावरती पडलेले लोक तुम्हाला सापडतील, शेवटची घटका मोजणारे लोक तुम्हाला सापडतील, जनावरासारखं जीवन जगणारे आणि कचऱ्यातलं अन्न खाणारे लोक तुम्हाला सापडतील, कचरा जमा करणारे लोक तुम्हाला सापडतील. पण सगळ्यांपेक्षा तुमची स्थिती वेगळी. याचं कारण तुम्ही बापाच्या घरामध्ये आहात. आमेन. पण बापाच्या घरामधनं बाहेर पडण्याचा थोडा जरी विचार कराल, बाप तुम्हाला कधी प्रतिबंध करत नाही. जीवन, मरण, शाप, आशीर्वाद सगळं मी तुमच्या समोर मांडून ठेवलेलं आहे. तो निवड तुम्हाला करावी लागणार आहे. तुमची निवड चुकली, मग तुमच्या जीवनामधल्या कमतरतेला सुरुवात होणार आहे. जसं उधळ्या पुत्र बापाचं घर सोडला आणि बापाचं घर सोडल्याबरोबर, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बापाचं घर सोडता ना त्यास तुम्हाला पुष्कळ लोक येऊन भेटतात. उधळ्या पुत्रानं बापाचं घर सोडल्याबरोबर त्याची कंपनी वाढली, मित्रमैत्रिणी वाढल्या, मित्रमैत्रिणी त्याला वाढल्या. त्याला असं वाटलं, माझ्या बापाच्या घरामध्ये वास्तविक पाहता मला फ्रीडम नव्हतं, माझ्या बापाच्या घरामध्ये मला स्वातंत्र्य नव्हतं. आणि स्वातंत्र्यासाठी त्याने बापाचं घर सोडलं. परिणाम काय झाला? मित्रांनी त्याच्याबरोबर तोपर्यंत एन्जॉय केला जोपर्यंत याच्याकडे पैसे होते. आणि बाप, उधळ्या पुत्र घरी आल्यावर त्याच्याकडे काही नव्हतं. मित्रांनी सगळं संपल्यावर त्याला सोडून दिलं, पण बापानी सगळं संपल्यावर पण त्याला परत घेतलं. शुद्धीवरती या, हे जग समजून घ्या. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला. जे तुमच्या अवतीभोवती असणारे लोक आहेत, हे तुमच्या बरोबर कायम कधीच राहणार नाही. हालेलुया. कधीच कायम राहणार नाही. सौंदर्याकडे अट्रॅक्ट होणारे पुष्कळ लोक असतील. ताकद आहे, ताकदीकडे अट्रॅक्ट होणारे पुष्कळ लोक असतील. बघितलं, आज जर महाराष्ट्राचा आत्ताची परिस्थिती तुम्ही बघितली तर या परिस्थितीमध्ये सत्तेसाठी ताटात खाणारे लोक सुद्धा एकूण तिकडे गेले. कशासाठी? सत्तेसाठी, खुर्चीसाठी. मग त्याच्यामध्ये कुठली विश्वासार्थ नाहीये. त्यांना लोकांचं काही घेणं देणं नाही. ही सत्ता, ही कुठली तरी गरज आहे. या गरजेसाठी लोक तुम्हाला वापरतात, तुम्हाला टाकून देतात. किती चांगले मुख्यमंत्री होते, किती सुंदर त्यांनी देश, आमचा राज्याचा कारभार हाकला. पण कशी झाली परिस्थिती? का? कारण हे सगळे जे आहेत ना, फक्त तुमचा उपभोग घेण्यासाठी, आपली गरज भागवण्यासाठी. बाप मात्र तसा नाही.
तुम्ही ज्या कमतरतेमध्ये आणि उणिवामध्ये तुम्ही असताना त्या तुमच्या गरजेमध्ये बाप तुमच्याकडे येतो. आमेन. बायबल सांगतं की त्यानं शुद्धीवरती आला आणि 16-17 वचनामध्ये काय म्हटलं, वाचा बरं. नंतर तो हा. शुद्धीवर येऊन म्हणाला, शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोल कर्यास भाकरीची रेलचेल आहे. ज्याला शुद्धीवरती आल्याबरोबर पहिल्यांदा एक गोष्ट त्याला क्लिक होती. जे लोक शुद्धीवरती आलेत ना, त्यांना पहिल्यांदा देवाच्या घरामधली रेलचेल दिसती. प्रियानो, आमेन. देवाच्या घरातली रेलचेल. काही लोकांना असं वाटतं देवाच्या घरामध्ये आल्यावर तिथं फक्त चांगलंच वागावं लागतं, तिथं कंट्रोल करावं लागतं, भावना नियंत्रित कराव्या लागतात. देवाच्या घरामध्ये आल्यावर एक प्रकारचं प्रेशर राहतं, बर्डन राहतं. उधळ्या पुत्राला ते बर्डन नव्हतं म्हणून तर बापाच्या घरातनं बाहेर गेला. त्याला ते स्वातंत्र्य, त्याला ते फ्रीडम पाहिजे होतं, त्याला चैनबाजी पाहिजे होती, त्याला जगामधला आनंद उपभोगायचा होता. पण बापाच्या घरामध्ये असणारं जे जीवन आणि ते शिस्तबद्ध जीवन त्याला नको होतं, म्हणून त्यानं ते सगळं सोडलं. पण जाताना हा विचार नाही त्याने केला. त्याला जाताना वाटलं माझ्याकडे पैसा आहे, आता हा पैसा मी जगात गेल्यावर त्याने हा नाही विचार केला हा पैसा किती दिवस टिकणार आहे, ही संपत्ती किती दिवस टिकणार आहे. त्याला वाटलं जाताना माझे मित्र माझ्या संगती आहे, पण त्याने मित्रांचा नाही विचार केला हे मित्र किती दिवस टिकणार आहे, किती दिवस माझ्या संगती राहणार आहे. आम्ही देखील बापाच्या घरातनं जाताना हा विचार कधी करत नाही. किती दिवस तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमचं तारुण्य किती दिवस राहील, तुमचं सौंदर्य किती दिवस राहील, तुमची ओळख किती दिवस राहणार आहे, तुमचे नातेवाईक किती दिवस तुमच्या सोबत राहणार आहे. पण जो युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर, मेल्यानंतर पण आम्हाला त्याला सामोरं जायचंय. जो आमचा हिशोब करणार आहे, ज्याला आमच्या जीवनाची बांधणी करण्याचा हक्क आहे, जो आमची पुनर्स्थापना करणार आहे. शास्त्र सांगतं त्याला बापाच्या घरामध्ये त्या असं म्हटलं की मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव त्याच्या मंदिरामध्ये काम करणारे लोक किंवा जे चाकर आहेत या चाकरांना सुद्धा तो आशीर्वाद देतो. आम्ही तर त्याची लेकरं आहोत. उधळ्या पुत्राला हे कळलं. हालेलुया. तुम्हाला माहिती का, हे चर्च बांधायला जेवढ्यांनी मदत केली ना, ज्या लोकांनी चर्च बांधायला गेलं, तो गौंडी होता जो आपलं चर्चमध्ये, मला वाटतं 150 रुपये ब्रासला त्यावेळेस मी ते वीड बांधकाम केलं. आता महाग आहे, आता खूप मोठं आहे. मग 250 रुपये ब्रासनं प्लास्टर केलं त्या काळामध्ये. मग ज्या गौंड्यानं ते बांधकाम केलं ना, त्या गौंड्याकडे त्यास कामं नव्हते. मग काम नव्हतं म्हणून तो गौंड्याला म्हटला मी बांधकाम करतो, आणि मग आपल्याकडे पण कमी पैसे होते, मग त्याला कमी पैशामध्ये काम कर. पण याच्यानंतर ज्यानं हे प्लास्टर केलं, ज्यानं हे बांधकाम केलं, तो व्यक्ती फार मोठा कॉन्ट्रॅक्टर नंतर झाला. बायबल सांगतं बापाच्या घरामध्ये मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे. जे बाहेरून येतात ते आशीर्वादित होतात, तुम्ही तर त्याचे निवडलेले लोक आहात. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आल्यावर त्याला कळलं बाहेरचे लोक येऊन आशीर्वादित होतात, मी माझ्या बापाच्या घरामध्ये जाऊन त्याला म्हणेल मोलकरी म्हणून तर ठेव, मोलकरी म्हणून तर ठेव. सगळ्यात मोठा प्रश्न कोणता, आमची विचारसरणी आम्हाला बदलली जाणं गरजेचं आहे. आम्हाला असं वाटतं की देवाच्या घरामध्ये माझं महत्व काय, माझं इम्पॉर्टन्स काय, मी देवाच्या घरामध्ये असणं याच्यासाठी आणि कोणती गोष्ट माझ्यासाठी ती विशेष आहे. उधळ्या पुत्राला ते कळालं, नुसतं मोलकरी माझ्या बापाच्या घरात उपस्थित राहतो काम करण्यासाठी, तर माझा बाप त्यांना आणि पाहिजे ती वस्तू देतो, रेलचेल त्यांना देतो, आणि चांगल्या वस्तू, चांगली भाकर, चांगलं जे पक्वान नाही ते मोलकऱ्याला देतो. मी तर माझ्या बापाचा मुलगा आहे. चाकराला एवढं सुंदर जीवन आत्ता मी खातो, मला असं वाटतं इथं डुकराच्या शेंगा खाव्यात, डुकरं खातात ते शेंगा खाव्यात. त्याच्या लक्षात आलं माझ्या बापाच्या घरामध्ये सामान्य लोकांना, चाकराला सुद्धा दर्जा आहे. बाप त्याच्या स्टँडर्ड प्रमाणे चाकराला देतो. चाकराला जे काम करतात ना देवाच्या घरामध्ये, मुलगा नंतर, पहिल्यांदा तुम्ही काम करता, पण काम करणाऱ्या लोकांना पण आशीर्वाद आहेत. मला ज्योतचं कौतुक वाटतं. दरवर्षी तो काय करतो माहिती का, 31 तारीख आल्यावर नवीन वर्षाची सुरुवात करताना तो म्हणतो की मी माझे तो पण कामं घेतो, इलेक्ट्रिकची वगैरे, इकडं तिकडं हॉटेलिंगची वगैरे बरीच त्याची कामं असतात.
मग मागच्या वर्षी तो म्हटलं की नाही हे सगळं लोखंडी ग्रिल काढायचं. म्हटलं काढ, तुला आता तुझा पैसा उड्या मारत असेल. तो म्हटलं नाही, मी वर्षाच्या सुरुवातीला जर चर्चचं कुठलं काम केलं ना तर वर्षभर माझ्याकडे एवढे पैसे येतात, एवढं काम मला देव देतो ना की मला ते आशीर्वाद घ्यायचे. आणि मग जवळजवळ मला वाटते 60-65 हजाराचं काम गेल्या वर्षी त्यानं ते केलं. आणि एवढा त्याचा विश्वास होता. आणि मग ते गेल्याबरोबर ते काम करून गेला आणि गेल्याबरोबर देवानं त्याला इतका भारी बिझनेस. आता तो आपण परवा खाऊन आलो नाही का वडापाव, अण्णा इडली ना, अण्णा इडली, त्याच्यामध्ये पार्टनरशिप त्याला मिळाली का बापाच्या घरामध्ये मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे. आम्ही तर त्यानं तर मोलकरी म्हणून पण आशीर्वाद मिळवला आणि देवाचं लेकरू म्हणून पण डबल. उधळ्या पुत्र त्याच्या बापाला जाऊन ते एक वाक्य बोलला, काय माहिती का, बाबा तुमच्या घरात मला मोलकऱ्यासारखं ठेवा. त्यानं डबल गोष्ट मिळवली. कोणती? एक तर मोलकरी म्हणून पण आशीर्वाद आणि दुसरं मुलगा म्हणून पण हक्क. तुम्ही पाहणार आहात, तुम्ही पुढे पाहाल. मी त्यास ते वाचत होतो त्यास म्हटलं बायबल सारखं सुंदर पुस्तक नाही. जगायचं कसं, देवाजवळ जायचं कसं, मागायचं कसं, राखून राहायचं कसं, प्रभूकडे पोचायचं कसं. पण शुद्धीवरती उधळ्या पुत्र आला. त्याला उधळ्या पुत्राला शुद्धीवरती आल्याबरोबर एक गोष्ट लक्षात आली, माझ्या बापाच्या घरामध्ये रेलचेल आहे. आमेन. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला, त्याला बापाच्या घरची रेलचेल दिसली. मग तुम्ही शुद्धीवरती या, तुमच्या बापाच्या घरामध्ये रेलचेल आहे. आमेन. शुद्धीवरती आला तर तुम्हाला कळेल माझ्या बापाच्या घरी सगळं आहे. मग माझ्या बापाच्या घरी सगळं आहे तर तुमचा बाप काय चेंगट नाहीये, सगळं तिजोरीत ठेवणार आहे. नंतर तो वाटणी करतो असं नाही. तुम्ही पुढे बघाल, उधळ्या पुत्र घरी आल्याबरोबर त्याच्या बापानं सांगितलं याच्यासाठी जो झगा आहे. तुमच्या लक्षात येतं का, तो म्हटलं याला आंघोळ घाला, याला एक नवीन झगा घाला. म्हणजे त्याच्या मापाचा झगा होत. काय लगेच टेलरकडे पाठवलं, कापड आणलं, शिवलं असं थोडी होतं. बापानं त्याच्या मापाचे झगे शिवून ठेवलेले होते. फक्त मुलगा घरामध्ये यायला पाहिजे. त्याच्या मापाची अंगठी पण होती. अंगठी, आता अंगठीला बोटाचं तर माप पाहिजे का नाही, पण त्याच्या बापानं सगळं ठेवलेलं होतं. फक्त उधळ्या पुत्र घरी यायला पाहिजे. उधळ्या पुत्राला आठवलं माझ्या बापाच्या घरी रेलचेल आहे. शुद्धीवरती या, तुमच्या बापाच्या घरी रेलचेल आहे. कमतरतेमध्ये राहू नका, कुठल्या प्रकारच्या संकटामध्ये राहू नका. तुमचे विचार बदलू द्या. असं म्हणू नका की मी या ठिकाणामध्ये उपाशी मरत आहे. कदाचित तुम्ही उपाशी मरण्याच्या टप्प्यामध्ये असाल, पण ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवर याल तुम्हाला कळेल माझा बाप मला उपाशी मरू देणार नाही, माझा बाप मला उपाशी मरू देणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या बुद्धीनं, तुमच्या ज्ञानानं, म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलं बापाच्या घरात राहिल्यामुळं याच्याकडे पैसे होते, बापाच्या घरात राहिल्यामुळं याची ओळख होती, बापाच्या घरी राहिल्यामुळं याला मित्र मिळाले. बापाचं घर सोडल्याबरोबर त्याची संपत्ती गेली, त्याचे मित्र गेले, त्याचं राहणीमान निघून गेलं. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही बापाच्या घरामध्ये आहात तोपर्यंत तुमचा दर्जावरचा आहे. आमेन. मग आज सकाळी आमच्या मनामध्ये, आम्ही शुद्धीवरती आल्यावर आमचं मन बदललं पाहिजे. काळजीचं कारण नाही, माझ्या बापाच्या घरामध्ये रेलचेल आहे. आमेन. भरपूर नोकऱ्या आहेत, काळजी करू नका. हालेलुया. भरपूर बिझनेस आहे तुमच्या बापाकडे. आमेन. गव्हर्नमेंटची पाहिजे ती पण आहे. उगाच टेन्शन घ्यायचं नाही, कसं व्हायचं कसं व्हायचं, वय चाललंय. म्हातारा झाला, म्हातारी झालीस, म्हणजे आता कधी लेकरू होणार. भरपूर स्टॉक आहे. हालेलुया. फक्त तो तुला मॅच करणारं लेकरू पाठवतो. आमेन. कसलं लेकरू तुला पाहिजे ते मॅच करणारं पाठवतो. ओके, कसलं पण मागू नका, मग ते तुमच्या डोक्यावर टिंब टिंब करतं नाही का. काही उपयोग नाही. देव तुम्हाला सगळं भरपूर आहे त्याच्याकडे. आमेन. माझ्या बापाच्या घरामध्ये रेलचेल आहे म्हणून डॉक्टरचा विचार करत बसू नका. डॉक्टर काय सांगतो, डॉक्टर म्हणतो नाही तुम्हाला काय नाही होणार. डॉक्टर काय आणि तुमचे ऑफिसर काय सांगतात, नाही तुला सस्पेंड करणार आहे. कोणीतरी मला सांगितलं 12 वर्ष एका गोष्टीसाठी लढत आहे. त्या नवऱ्याला 6 महिने ड्युटी न करता घरी थांबले आणि मग काढून टाकलं तिथं. 10-12 वर्ष झालं स्ट्रगल करत आहेत. आज मला सांगू द्या, तू ऐकत आहे युट्यूबचं वचन, बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे. शुद्धीवरती आहे. स्ट्रगल करत बसू नकोस, फक्त बापाच्या घराकडे लक्ष दे. अशा स्थितीमध्ये देवाच्या मंदिरामध्ये जाऊन बसायचं.
अशा स्थितीमध्ये जसं उधळ्या पुत्र आहे त्या स्थितीमध्ये बापाच्या घराकडे गेला. कसली स्थिती आहे? डुकराच्या शेंगा, डुकर चारताना ज्या प्रकारचे कपडे होते तसेच नाही. तो असं नाही म्हटला आता पहिले कपडे शिवतो नाहीतर बाप मला घरात घेणार नाही, आणि मग बापाला आधी मोबाईलवर मेसेज करतो व्हॉट्सअपवर, पप्पा येऊ का म्हणून, आणि जर ये म्हटले राग शांत झाला असेल तर जातो. नाही हो, तुम्ही या प्रकारच्या भानगडीत पडू नका. तुमचा बाप तुमची वाट पाहत आहे, तुमचा बाप तुमची वाट पाहत आहे, आणि तुमच्या बापाकडे तुमच्यासाठी सगळं रेलचेल म्हणजे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये, सगळं मोठ्या प्रमाणात, ईच अँड एव्हरीथिंग, सगळं आणि सगळं त्याच्याकडे, प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे आहे. फक्त बाप म्हणतो मुलगा यावा तरी ना. बापाने तर त्याचे प्रत्येक वर्षाचे कपडे शिवून ठेवलेले होते, झगे म्हणजे कपडे त्याचे शिवून ठेवले होते. जसं मोठ्याला शिवत होता तसं याला पण शिवत होता, जसं याला आणि दागिने घेत होता तसं याला पण दागिने घेत. तो त्याला माहितीये आज ना उद्या माझा मुलगा परत येणार आहे, आल्यावर मी त्याला सगळं चांगलं देणार आहे. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला. शुद्धीवरती या, तुमच्या डोक्यातले विचार काढून टाका. तुम्ही असं म्हणू नका माझा बाप मला स्वीकारेल का. पहिल्यांदा तो तुम्ही म्हटलं पाहिजे माझ्या बापाच्या घरामध्ये, माझ्या बापाच्या घरामध्ये. देवाचे प्रिय लोक, आम्ही शुद्धीवरती आल्यावर पहिल्यांदा मला बापाचं घर दिसतं, आणि नुसतंच घर दिसत नाही, रेलचेल असणारं घर दिसतं. रेलचेल. जो शुद्धीवरती आला त्याला कळतं माझ्या बापाच्या घरामध्ये रेलचेल आहे. 22 वचन वाचा. शुद्धीवरती, उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला आणि त्याला आपल्या बापाच्या घरी त्या रेलचेल दिसली. दुसरी गोष्ट वाचा. पण बापानं आपल्या दासांना सांगितले, आपल्या दासांना सांगितलं लवकर उत्तम जगा आणून, लवकर उत्तम जगा आणून, उत्तम जगा आणून याला घाला, याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात. बस पहिले आता एक एक टप्पा पाहू. तो शुद्धीवरती आला. आता शुद्धीवरती येण्याच्या अगोदर असं लिहिलं की तो डुकर खात असलेल्या शेंगा खावं असं त्याला वाटत होतं. ती कमतरता, ते उणेपण, जे खाऊशी आणि जे खाण्यासाठी अयोग्य, जे डुकराने खावं ते याला खाऊशी वाटत होतं, खाऊशी वाटत होतं. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवरती येता ना त्यास तुम्हाला जे खावंसं वाटतं ना ते तुम्ही बंद करता. येते का लक्षात तुम्हाला? जिथं राहत होता त्याला असं वाटलं डुकरं खातात त्या शेंगा खाव्यात. ऐका, उधळ्या पुत्र शुद्धीवरती आल्यावर पहिल्यांदा त्याचं खाणं त्यानं बदलून टाकलं. गुटखा, तंबाखू, मावा, दारू, जे खावंसं वाटतं, जे डोळ्याला खावंसं वाटतं, डोळ्याची वासना, हे पण डोळ्याचं खाद्य आहे. कानाला काय खावंसं वाटतं ते कानाचं खाद्य आहे. ते खाणं तुमचं बदललं पाहिजे. आणि ज्या वेळेस हे सगळं तुम्ही सोडता, आता तो काय विचार करतो? ऐका, शुद्धीवरती आल्यावर काय तुमच्या आणि काय घटना घडणार आहे. उधळ्या पुत्र जोपर्यंत शुद्धीवरती नाही तो काय विचार करतो? माझ्या बापाच्या घरी जाईल आणि मी त्यांना म्हणेल मला तुमचा एक नौकर म्हणून ठेवा, एक चाकर म्हणून दर्जा द्या. पण शुद्धीवरती आल्यावर त्याला कळलं बापानं त्याला चाकर नाही तर मुलगा म्हणून दर्जा दिला. शुद्धीवरती आलेल्या लोकांचं, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात, ज्या अवस्थेमध्ये असाल, देवापासून दूर गेलेला असाल, तुम्ही प्रभूचा त्याग केला असेल, नाकारला असेल त्याला, परंतु आता तुम्ही जर शुद्धीवरती आला आणि तुम्हाला वाटत असेल अशा स्थितीमध्ये माझा बाप मला स्वीकारेल का, शुद्धीवरती या. तुमचा बाप तुम्हाला चाकर म्हणून नाही तर पुन्हा मुलगा म्हणून स्वीकारणार आहे. किती गुन्हे केले असतील तरी, किती बापाच्या विरुद्ध. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, याची सगळी संपत्ती आणि उडवलेली आहे. आता बापाला देण्यासाठी त्याच्याकडे काही नाही. अशा स्थितीमध्ये त्याचा बाप त्याला काय म्हणतो माहिती का, मी तुला चाकर म्हणून नाही तर माझा मुलगा म्हणूनच मी स्वीकारणार आहे, मुलाचा दर्जा देणार आहे. आमेन. पेत्रानं येशूला शिव्या दिल्या असं लिहिलं, 3दा नाकारलं लहान लेकरांसमोर. पण पेत्र ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला ना, त्या शिष्याची भेट घेऊन त्याला सांगितलं, या पेत्राला, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हटलं होय प्रभू. पेत्रा माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू. पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का? उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला ते मी तुम्हाला सांगत आहे. आता पेत्र ज्यानं या
11 शिष्यांनी एकानं पण येशूला वाईट बोललं नाही, पण पेत्रानं मात्र येशूला शिव्या दिल्या असं लिहिलेलं आहे. आणि पेत्र येशूकडे येऊन त्याला म्हणतो, पेत्रा तू 3दा मला सांगितलं मी तुझ्यावर प्रेम करतो, 3दा तू मला नाकारलं, आता मी 3दा तुझ्याकडून वधवून घेतलं, तू माझ्यावर प्रेम करतोस का? का तू पहिल्यांदा पण माझ्यावर तसंच प्रेम करत होता. जसा धाकटा मुलगा बापावर पहिल्यांदा प्रेम करत होता, आता त्याला बापाकडे यायचंय, आता बापाविषयी त्याला प्रेम व्यक्त करायचंय. इकडं पेत्राकडं पण येशू वधून घेतो, माझ्यावरती प्रेम करतोस का, माझ्यावरती प्रेम करतोस का? आणि शेवटी म्हणतो, प्रभू तुलाच ठाऊक. याचा अर्थ तो म्हणतो, आता मी तुझा सेवक म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. जसं उधळ्या पुत्र म्हणतो, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. इकडे हा काय म्हणतो, आणि मी तुझी सेवा करण्या इतका तुझा सेवक म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. त्या येशू त्याला काय म्हणतो माहिती का? पुन्हा सेवकाचा दर्जा प्रदान. तो म्हणतो, पेत्रा तू तरुण असशील, तुझ्या मनाला येईल त्या ठिकाणात जाशील, म्हातारा होईल त्यास तुझी इच्छा नसताना तुला लोक धरून नेतील, नको असताना तिथं तुला घेऊन जाईल. का? दर्जा परत केला. आमेन. नुसता दर्जा नाही परत केला, एक सर्वोत्तम दर्जा. यानं आपल्या येशूच्या विरोधात बोलला, शिव्या शाप त्यानं दिल्या, पण तरी सुद्धा येशूनं त्याला दर्जा दिला. एवढे जवळ असणाऱ्या लोकांना दर्जा दिला नाही, पण पेत्रला त्यांनी दर्जा दिला. ज्यास तुम्ही शुद्धीवरती येता ना, त्यास तुम्हाला कळतं की मी माझ्या बापाच्या घरी जाईल, आणि बाप त्या ठिकाणामध्ये त्याला काय करतो. वाचा वचन ते. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्यास, कितीतरी 22 वचन. पण बापाने आपल्या दासांना सांगितलं, लवकर उत्तम जागा आणून. आता त्याच्या तो काय बापाला काय म्हटला त्यानं, मला तुमच्या काय ठेवा, वाचा की काय आता मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. कुणाप्रमाणे? मोलकऱ्याप्रमाणे. आता बाप काय करतो? वाचा 22 वचन. पण बापानं आपल्या दासांना सांगितलं, लवकर उत्तम जागा आणून. म्हणजे तिथं सगळे दास होते, आता ते दास काय विचार करत होते, अरे हा एक दिवस असं होतं, आम्हाला घरात काम सांगत होता, सगळं उधळून आला, आता याला आमच्या बरोबर काम करावं लागणार आहे. म्हणजे त्यांना असं वाटलं याची आता काय होणार आहे, त्याची पदोन्नती. काय म्हणतात? पदोन्नती, हे की नाही? उन्नती वेगळी, वती वेगळी. आता याची पदोन्नती होणार आहे, याचा दर्जा घसरणार आहे. आणि ते सगळे ती गोष्ट पाहत आहे, टिंगल करत आहे, आणि ते एन्जॉय करत आहे. का? उधळ्या पुत्रानं सगळं उधळलं, आणि बापानं बघितलं यांच्या मनामध्ये चाललेली कालवा कालो, आणि त्यानं सांगितलं, या चाकरानं त्यांनी सांगितलं, जे विचार करत होते, अरे हा पण आमच्यावर आता भांडी घासणार, हा पण आमच्यावर खोल्या पुसणार, हा पण आमच्यावर आता म्हशी धुणार, हा पण आमच्या बरोबर बैल चारायला नेणार, हा पण मेंढर चारणार आहे, आणि ते आतमधनं आनंदी होते. शुद्धीवरती या. देव तुमच्या शत्रूचा आनंद तुमच्या विरुद्ध कधीच उपभोगू देणार नाही. का? कारण देवाचीच आहे त्याच्या लोकांना त्याचा दर्जा परत बहाल करावा. काय सुंदर बायबल आहे. इकडे हे मनामध्ये विचार करत आहेत, हे चाकर म्हणत आहे, आता हा आमच्या बरोबर फरशी पुसेल, आता हा आमच्यावर मेंढरा चारील, आता हा आमच्यावर गोठा धुईल. त्यांना किती आनंद वाटला, रे याची पदोन्नती झाली, हा खाली आला. तरी जाऊन रिक्वेस्ट केली, आणि मनामध्ये, आणि तो म्हणायला लागला, तो मागणी करत आहे, मला या चाकरांप्रमाणे ठेवा. आणि बरोबर बापाने ते बघितलं, आणि जे चाकर असं चर्चा करत होते, बोलत होते, त्यांचे चेहरे बापानं पाहिले, आणि म्हटले याला काय करावं? उत्तम जागा आणून याला घाला. परत 22 वचन. पण बापानं आपल्या दासांना सांगितलं, लवकर उत्तम जागा आणून याला घाला. कुणाला घाला? ज्याला तुम्हाला वाटत होता आमच्यावर काम करावं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही शुद्धीवरती येताना, ज्या लोकांमध्ये तुम्हाला काम करायचं असतं त्यांचा दर्जा तुम्हाला मिळणार असतो, पण शुद्धीवरती आल्यावर तुम्हाला कळतं देव त्याच्यापेक्षा वरचा दर्जा तुम्हाला देणार आहे, त्याच्या समोर तुमचा सन्मान करणार आहे, त्या लोकांना आणि तुमचं आणि सन्मान करण्यासाठी भाग पाडणार आहे. इकडं या लोकांचे चेहरे पडले. त्यांना असं वाटलं एक नौकर कमी झाला, आमचं काम थोडंसं कमी झालं असतं, याने आमच्यावर काम केलं असतं. परंतु बापाला माहिती होतं की माझ्या मुलाला मुलाचाच दर्जा देणार. आमेन.
एकदा तुमचा बाप्तिस्मा झाला, एकदा प्रभूची ओळख तुम्हाला झाली, ऐका, एकदा ख्रिस्ताच्या चांगुलपणाचा अनुभव तुम्हाला आला, जीवन समर्पित केलं, प्रार्थनेचं जीवन जगू लागला, मधला कालखंड तुमच्याकडे येतो. मी म्हणलं नॅचरल आहे. बापाचं घर सोडणं ही नॅचरल प्रक्रिया आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी बापाचं घर सोडत असतो. काहीतरी अट्रॅक्शन असतं, काहीतरी मोह येतो. जगामध्ये तुम्हाला जाऊशी वाटतं, जगाचा उपभोग तुम्हाला घेऊशी वाटतो. हे नॅचरल आहे. आणि त्याच्यानं तुमचं बरंच काही गमावलेलं असतं. संपत्ती गेली, आरोग्य गेलं, स्टँडर्ड सुद्धा गेलं. उधळ्या पुत्र, मला वाटतं धाकटा मुलगा ज्या अर्थी तो संपत्ती घेऊन जातो, म्हणजे कसले बेल बॉटम काय काय घालत असलं, हिल, हाय हिल, मग इथं कट असा. आता तुम्ही डुकराच्या शेंगा चारणारा, खाणारा, डुकरं चारायला जाणारा, त्याला बेल बॉटम असेल का हाय हिल असेल, काय असेल हो? आता सगळा डुकराचाच वास. कुठंतरी कपडे फाटलेले, दाढी नीट केलेली नाही, अंगावरती सगळे आणि इकडं तिकडं आंघोळ न केल्यानं सगळीकडे काळे काळे डाग आहे. असल्या दर्जाहीन मुलगा बापाच्या घरामध्ये येतो, खाली मान घालून नम्रतेनं. बापासमोर त्याला तोंड नाही उभं राहण्यासाठी. आणि तरी बाप त्याला सांगतो चाकरांना, याला आंघोळ घाला, हालेलुया, याला नवीन झगा घाला. आमेन. का तर बापाचं प्रेम मुलावरती आहे. आमेन. आणि तुमचा बाप फक्त तुमची माघारी येण्याची वाट बघत असतो. हालेलुया. फक्त माघारी येण्याची. आला ना तो, मी आलो की त्याला परत मुलगा म्हणून स्वीकारणार आहे. आमेन. जगातले बाप तसे नाहीये. ते आल्यावर म्हणतात आता त्याची जिरवतो. त्या दोघाला मुलगा येतो बाहेर, भाड्याचं घर, ते पैसा भरून भरून इतका वैतागतो की, आणि मग त्याला असं वाटतं की आता तिकडं गेल्यावर जाताना इतकं ताटमेंट, मला तुमच्यात राहायचं नाही म्हणजे नाही, तुमचं माझं पटणारच नाही. सगळं झालं, इकडचं तिकडचं सगळं खर्च झालं, इकडं दोघं म्हातारे विचार करा. आता आला ना, आपण सगळं लिहून घ्यायचं त्याच्याकडं. आम्ही म्हणाल तसं राहायचं, हे करायचं ते करायचं, सगळं लिहून घेणार. आणि त्याच्याशिवाय त्यांना एंट्री नसती. कारण हे जग आहे, पण देव जगासारखा नाही, तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. आमेन. सगळ्यापेक्षा वेगळा तो आहे. जगा वेगळं. आम्ही गाणं करतो, जगा वेगळं. आधी वंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. तो तुमच्याकडनं काही लिहून घेणार नाही. आमेन. काहीच नाही लिहून घेणार. तो फक्त म्हणतो ये रे. हालेलुया. तुला काही लिहून देणार नाही, काय तुझी गरज नाही तुला. आणि बॉन्ड वरती लिहायचं नाही, कशावरती लिहायचं नाही, फक्त तुझ्या आगमनाची मी वाट पाहते. तू यावं, हालेलुया, मी परत तुला मुलाचा दर्जा देईल. आमेन. शुद्धीवरती या. तुमच्या बापाचं अजूनही मन बदललेलं नाही, तो मुलगा म्हणूनच तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. आमेन. म्हणून लक्षात घ्या, उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला तर त्याला हे दिसलं की माझ्या बापानं सगळं मला परत दिलं. काय सगळं दिलं वाचा बरं. पण बापानं आपल्या दासांना सांगितले, उत्तम जगा आणून. हा पहा काय केलं, उत्तम जगा आणून याला घाला. जनरल नाही बर का, नाईटचे कपडे. हालेलुया. आम्ही म्हणतो ना, जुना पुराण एखादं असलं तर देऊन टाका रे भिकाऱ्याला. या त्याने काय सांगितलं, उत्तम जगा. ऐका बरं का, फार सुंदर आहे. आता तुम्ही यातल्या 3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. शुद्धीवरती आल्यावर, ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवरती येताना, त्यास तुमच्यामधला बदल, तुमच्यातलं परिवर्तन. आणि या परिवर्तनाचं पहिलं चिन्ह काय, तर तुमचा बाप शुद्धीवर आल्याबरोबर तुम्हाला जगा देतो. आमेन. आणि या जगामध्ये जर तुम्ही, मला वाटतं मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 14 वचन वाचा. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 14 वचन पहा. शुद्धीवरती आल्यावर काय घडतं ते वाचा. डुकरं राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतामळ्यात हे वर्तमान सांगितलं. तेव्हा काय झालं, हे पाहावयास लोक आले. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होतं, तो बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आला म्हणजे त्याला वस्त्र घातलं गेलं. आमेन. आणि इथं पण वस्त्र कोणाला घातलं माहिती का, ज्याच्यातनं ज्याच्यातलं आत्मे निघाले, कुठं घुसले, डुकरांमध्ये. आता हा काय करत होता, हे डुकरं पाळत होता.
कुठले डुकर? जे दुरात्मे स्वीकारणारे डुकर आहेत. डुकर म्हणजे काय? दुरात्मे स्वीकारणारे स्वभाव आहेत. कधी कधी आम्ही जोपर्यंत आमचे स्वभाव ज्या डुकरांमध्ये घातल्यावर ती डुकरं कड्यांवरून पडून मरत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये आमची आणि परिस्थिती बदलणार नाही किंवा आमचं रूपांतर होणार नाही. बायबल सांगतं हा जो असणारा भूतग्रस्त याच्यामध्ये 6000 भूत होती म्हणून तो कपडे घालत नव्हता. आणि तो शुद्धीवर आल्याबरोबर त्यानं झगा घातला. उधळ्या पुत्र पण शुद्धीवर आल्या. त्याच्या बापाने काय केलं? त्याला झगा. शुद्धीवरती या. ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवरती याल त्या दिवशी सगळ्यात मोठा तुमचा बदल काय? तुमचा बाप तुम्हाला झगा देणार आहे. आमेन. आता या झग्याची ताकद समजून घ्या बरं का. हा झगा म्हणजे काय ते तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. ऐका, एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. आणि लुटारूनं काय केलं? पहिल्यांदा त्याचा झगा फाडला. त्या काळामध्ये वस्त्र म्हणजे झगा आहे, कारण त्यावेळेस काय असे सूटबूट नव्हते. सगळ्यांना झगा, लेडीज जेंट्स सगळे झग्यामध्येच होते. मग हा जो झगा आहे, पण या झग्यामध्ये प्रकार आहेत. इथं मी पाहतो तो उधळ्या पुत्राचा बाप म्हणतो की याला कसला झगा द्या? उत्तम झगा. झग्यांमध्ये फरक आहे. मी उत्तम झग्या संबंधानं सांगत आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला झगे समजणं फार गरजेचं आहे. शुद्धीवरती आल्यावरती जो झगा त्याच्या बापानं त्याला दिला, त्याला असं वाटलं मी माझ्या बापाच्या घरी जाणार आहे, माझेच कपडे माझ्याकडे असणार आहे. त्यानं त्याचे जुने पुराणे सगळे कपडे घेऊन बापाच्या घराकडे आलेला असेल. चला आता ते घालून बसावं. बाप काय आता मला नवीन कपडे घेणार नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा जेव्हा स्वर्गासंबंधानं आत्मिक जीवनासंबंधानं बोललं जातं ना, तेव्हा तेव्हा एका वस्त्राचा विशेष उल्लेख केला जातो नेहमी. येशू ख्रिस्त सुद्धा ज्यास तो आणि त्यानं यरिओमध्ये प्रवेश केला आणि यरिओत प्रवेश केल्यावर 2 भिकारी आंधळे वाटेवरती बसले होते, पण येशू आल्याबरोबर त्यांनी वस्त्र टाकून येशूकडे आले. वस्त्र तिथं पण त्यांनी टाकली, जगे टाकलेले आहेत. उधळ्या पुत्राला पण आपली वस्त्र आपला झगा टाकून द्यावा लागणार होता. का? कारण त्याचा बाप त्याला दर्जेदार नवीन आणि एक चांगल्या प्रकारचा उच्च प्रतीचा झगा देणार होता. आणि तो झगा ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवर याल ना, त्याच तुम्हाला त्या झगा म्हणजे काय समजणार आहे. तोपर्यंत तुम्ही जगामध्ये त्या झग्याकडे दुर्लक्ष करणार आहे. उधळ्या पुत्र त्याला त्याच्या अंगावरचे कपडे, त्याला असं वाटलं ठीक आहे चाललंय माझं जीवन, आहे ना माझ्याकडे कपडे, मला कशाला नवीन कपड्याची गरज आहे. पण त्याच्या बापानं उधळ्या पुत्र शुद्धीवर आल्याबरोबर आम्ही पाहतो की त्यानं त्याला झगा दिला, उत्तम प्रतीचा झगा. ऐका, यरुशलेम सोडून जाणारा व्यक्ती आणि तो सुद्धा लुटारूच्या ती सापडला. लुटारूनं त्याचा झगा काढून घेतला. येशू ख्रिस्त सुद्धा वधस्तंभी त्याला दिल्यावर त्याच्या अगोदर पण येशूचा झगा काढून घेतला. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याकोबानं जी 12 मुलं आहेत, या 12 मुलांपैकी याकोबाचं प्रेम योसेफावर जास्त होतं, म्हणून त्यानं त्या मुलासाठी एक उत्तम झगा शिवला होता. आणि ज्या दिवशी तो झगा शिवला त्याच दिवशी या मुलांनी याचा द्वेष करायला सुरुवात केली. का? कारण हा झगा त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण करत होता. ऐका बरं का, उधळ्या पुत्राच्या भावानं बाहेर तो थांबण्याचं कारण काय होतं माहिती का? त्यानं तो झगा पाहिला होता. त्याने विचारलं ते कोण आहेत, ते दिसत आहेत ते कोण आहेत आतमध्ये, हा कोण नवरदेव आहे? त्याने सांगितलं तुझा हरवलेला भाऊ, उधळलेला भाऊ परत आला. आणि त्याचा भाऊ बाहेर का थांबला? पुन्हा त्या झग्याने त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण केली. तो म्हटला हा उधळून गेला आणि आता याच्याकडं माझ्या बापाने आतापर्यंत मला झगा दिला नाही आणि हा झगा याच्याकडे कसा आहे? माझ्यापेक्षा वेगळा झगा त्याच्याकडं. उधळ्या पुत्र माघारी आला आणि त्याला कळालं झग्याचं सामर्थ्य. शुद्धीवरती आल्यावर त्याला कळालं माझ्या बापाकडं एक उत्तम प्रकारचा झगा आहे, याला उत्तम झगा घाला. ऐका, आता उत्तम झगा काय आहे? माघारी येणं किती महत्वाचं आहे. एलिया त्याचं स्वर्गारोहण होतं आणि तो अलिशाला सांगतो की आता मी तुझ्यापासून काढून घेतला जाणार आहे, आता तुझी इच्छा काय, मी तुला काय द्यावं असं तुला वाटतं, काय माझ्याकडे मागायचं? तो म्हटलं आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा, दुप्पट सामर्थ्य मला पाहिजे.
तर ठीक आहे, जर तुला मी जाताना दिसलो, अग्नीचे रथ आणि घोडे येतील आणि ते मला घेऊन जातील, आणि त्याच्यात जाताना जर मी तुला दिसलो तर मी तुला सामर्थ्य देणार आहे. आता त्याचं लक्ष सगळीकडे, जाग्याकडे लक्ष द्या. शुद्धीवरती आल्यावर काय होतं ते मी तुम्हाला सांगत आहे. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला आणि त्याच्या बापानं त्याला उच्च प्रतीचा एकदम भारी जागा त्याला दिला. कोणता जागा होता ते मी तुम्हाला सांगत आहे, ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवर याल. आता इकडं सांगितल्याप्रमाणे समय आला आणि एलिया रॅप्चर झालं, त्याला उचललं आणि उचलल्याबरोबर आलिशानं पाहिलं आणि तो म्हणतो माझे स्वामी हाय हाय म्हणायला लागला. आणि तेवढ्यात यानं पाहिल्याबरोबर एलियानं आपला झगा काढला आणि आलिशाला दिला. आणि बायबल सांगतं हे सामर्थ्य घेऊन, हे पाचारण घेऊन या आलिशानं चमत्काराला सुरुवात केली. शास्त्र सांगतं शुद्धीवरती आल्यावर तुम्हाला जगातल्या झग्यांची गरज नाही, तुम्हाला सामर्थ्यशाली जगाची गरज असते. तुम्ही म्हणता आता मला कशाची गरज आहे? आतापर्यंत मी जगात गेलो, माझ्या मित्रांसारखे कपडे घातले, त्यांनी शिवले तसे मी कपडे शिवले, पण आता मी त्या झग्यामध्ये नाही. माझ्या बापानं माझ्यासाठी विशेष प्रकारचा झगा तयार केला. जसं ख्रिस्तासाठी झगा केला, येशू ख्रिस्ताचा झगा काढला आणि त्याला दुःख सहनाचा झगा, असा झगा की जो अजूनपर्यंत कोणी घालू शकला नाही. अशा प्रकारची सहनशीलता, अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारचं पाचारण, अशा प्रकारची शुद्धता आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये ख्रिस्तानं जास्त झगा घातला. आणि तो झगा घातल्याबरोबर त्याच्याकडे ती सहनशीलता, त्याच्याकडे ती पावर आली. कोणती पावर? की जो ख्रिस्त वधस्तंभावरती मरत असताना सुद्धा आम्ही पाहतो त्यानं तोंडातनं ब्र सुद्धा काढला नाही, कारण ती त्या झग्याची ताकद होती. आणि त्यानं आपला झगा काढला. याजकानं आपला झगा फाडला आणि येशूनं झगा परिधान केला. ही सेवा आहे, हे सामर्थ्य आहे, हे पाचारण आहे. ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवरती येता त्या दिवशी तुम्ही किती टाका बसला तर प्रभू तुम्हाला पुन्हा पाचारणाचा झगा देतो. हालेलुया. मिनिस्ट्री, दर्जा, लेकराचा झगा, सेवेचा झगा. हा जगाचे प्रकार पुष्कळ, मला त्याच्यात नाही, महत्वाच्या गोष्टी पुढे तुम्हाला दाखवायच्यात. ज्या दिवशी तुम्ही शुद्धीवरती येता तुमची विचारसरणीच बदलली जाते. तुम्हाला लोकांसारखे जगे नको असतात. तुम्हाला वाटतं की मला माझ्या बापाच्याच घरचा जागा. आधी त्यांनी कपडे शिवले असतील स्टाईल मधले, नाही का, त्याचा टेलर असेल चांगला, पण बापाकडे आल्याबरोबर बापानं त्याच्या स्टाईलचे कपडे त्याला शिवले जे बापाला वाटलं. आणि काय शब्द बापाला, परत वाचा तो. हा, पण बापाने आपल्या दासांना सांगितले लवकर उत्तम जगा आणून. कसला जगा? उत्तम जगा. देव जे तुम्हाला पाचारण देतो ते सगळ्यात उत्तम आहे बरं का. हालेलुया. सगळ्यात उत्तम देवाने दिलेला जगा आहे. हालेलुया. आणि तोच जगा योसेफा संबंधानं त्याच्या भावांमध्ये त्यानं ईर्ष्या निर्माण केली. तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही माघारी याल ना, उधळ्या पुत्राच्या भावाच्या मनामध्ये पण याच जग्या संबंधानं ईर्ष्या निर्माण झाली. म्हणून काय आहात ते विचार करत बसू नका. तुमच्या अंगावरचे कपडे, एक गोष्ट आहे बघा की ज्या मनुष्य एक स्टँडर्ड लेवलला जातो, स्टँडर्ड लेवलला गेल्यावर त्याचे कपडे पण बदलतात, नाही का. आता तुमचे पूर्वीचे बघा ना, आत्ताचे बघा, है की नाही. हिरव्या हिरव्या, पिवळ्या पिवळ्या, निळ्या निळ्या साड्या. आता तुमच्या किती स्टाईल मधल्या साड्या, ते नव्हत्या तशा. तुम्ही आता तुमच्याकडे सगळं सुंदर आहे. पूर्वी तुम्ही 300ची घालत होता, आता तुमची का, तुम्हाला दर्जा आलाय. शिक्षणामुळे तुम्ही एक वेगळ्या पातळीवरती गेलेला आहात. आमेन. मेंढर चारणारा कधी सुटबुटात नाही फिरणार, त्याला मेंढरांमध्येच राहावं लागतं. पण मेंढर चारणारा ज्यावेळेस कुठंतरी त्याचं लेवल वाढती ना, त्यास त्याच्या सुटाबुटात सगळ्याच गोष्टीमध्ये फरक होतो. म्हणजे ज्या दिवशी तुमचा राहणीमान बदलतं, दर्जा सुधारतो ना, त्यास तुम्हाला जगा वेगळा मिळतो. उधळ्या पुत्राचं पण राहणीमान आता चेंज झालं बापाच्या घरामध्ये आल्यावर. आणि त्याच्या बापानं त्याच्या पसंतीचा जागा, लक्षात घ्या. हालेलुया. ऐकता का? अजून एक गोष्ट पवित्र शास्त्रातली जाता जाता सांगतो, किती त्याच्यात सांगावं तेवढं कमी आहे, परंतु मला तो जगा जाता जाता तुम्हाला फिरवून त्याच्यातलं महत्व, शुद्धीवरती आल्यावर तुमचं लक्ष त्या जगाकडेच लागणार आहे, नाही का. राजाच्या मुलाचं लग्न होतं, राजानं सगळ्याला निमंत्रण केलं, कोणी आलं नाही. कोणी म्हटलं लग्न केलं, कोणी म्हटलं बैल घेतले, कोणी म्हटलं शेत घेतलं, कोणीच नाही. जा, रस्त्यावरचे सगळे भिकारी, लंगडे, लुळे, पांगळे बोलवणार आले.
आता येत असताना दारामध्ये एकाला थांबवलं. आला तर तसले कपडे घालून येते. माझे कपडे मी आणले, कारण त्यांना माहिती आहे प्रश्न तिथे तोच आहे, यांच्या मापाचे कपडे आले कुठून. आता प्रत्येकाची उंची कमी, कोण जाडीला जास्त, मग ही जगे त्या मापाचे आले कुठे. म्हणून तर म्हटलं माझ्या बापाच्या घरी रेलचेल आहे. आमेन. तुमच्या मापाची, तुमच्या साईजचं सगळं तिथं ठेवलेलं आहे. हालेलुया. सगळं त्याच्याकडे आहे, सगळं आहे. आमेन. आम्ही ते विचार करत बसतो. तुम्ही फक्त जनरल वाचलं तिथं, त्यानं सगळ्याला एक एक, अहो कुठून टेलर आणले, कुठून कापड आणलं, सगळ्याला एकसारखं कुठून मिळालं, कोणतं दुकान होतं तिथं, यांच्या सगळ्याच्या मापा. आता आम्ही गेलो तर गेल्यावर 4 तुमच्या साड्या 2 वेगळं, तर 19-20 असतात नाही का. यांचे पण कपडे 19-20. 3 त्यांना तर 3 कलर घ्यावे लागले, एक तसा एक असा, कापडामध्ये फरक, कलरमध्ये फरक. विचार करा, त्या दिवशी एवढे रस्त्यावरची भिकारी आणले, एवढ्या. आता राजाच्या लग्नाची पार्टी म्हणल्यावर किती भिकारी जमा केले असतील, किती गर्दी जमली असेल. मग एवढ्यांना कपडे, आणि एक तिथं बिना जाग्याचा आला, चला बिंदास घुसू. त्याला त्याचं भूषण लय त्या जाग्याचं फाटकच आहे, टिगळ लावलेलं, आणि तसं घेऊन आला तिथं. तो आला, फक्त वस्त्र पाहिल्यावर तो म्हटलं याला उचला आणि फेकून द्या बाहेर. ज्यांनी जगे घातले, ज्यांनी राजाच्या दर्जाचे जगे घातले, त्या सगळ्याला उत्तम प्रकारचं भोजन मिळालं. आमेन. उत्तम प्रकारचं भोजन. शुद्धीवरती या. ज्या दिवशी तुम्ही त्या जगामध्ये बसता, ऐका, कोणता जगा? उधळा पुत्र, त्याच्या बापानं त्याला तो जगा दिला. मला सांगता सांगता त्या मुद्द्याला सांगून पुढे जाणं आणि इष्ट वाटतं किंवा ते गरजेचं आहे. ज्या वेळेस आशीर्वाद देण्याचा समय आला, त्यास एसाव आणि याकोब, त्यास याकोबानं काय केलं, एसावाचा झगा घातला आणि बापाकडे गेला, आणि त्याच्या बापानं याकोब असताना सुद्धा झग्यामुळे त्याला आशीर्वाद दिला. उधळ्या पुत्र नाकारलेला होता, पण झग्यामुळे परत मुलाचा दर्जा त्याला प्राप्त झाला. शुद्धीवरती या. ज्या दिवशी तुम्ही आहे तसं प्रभूकडे याल आणि तो प्रभूनं दिलेला झगा घालाल. प्रभूनं दिलेला झगा म्हणजे काय? ज्या गोष्टीसाठी प्रभूनं तुम्हाला तयार करून पाठवलं, हालेलुया, एका झग्यात तुम्हाला बसावं लागतं. मी पाळकाच्या झग्यामध्ये आलो, मला त्याच्यातच राहावं लागतं. माझ्यासमोर आणखीन ऑप्शन्स असतील, आणि मला असं वाटलं असतं की ते ऑप्शन सगळ्यात चांगले, कारण हे ऑप्शन हे फार कठीण आहे, मिनिस्ट्री फार कठीण आहे, सेवा फार कठीण आहे. पण शुद्धीवरती या. ज्या दिवशी तुम्ही त्या झग्यात जाल, त्या दिवशी तुमच्या जीवनातले सगळे आशीर्वाद प्रभू तुम्हाला मोकळे करेल. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला, त्याच्या बापानं त्याला जागा. तुम्हाला प्रभूनं कोणत्या झग्यामध्ये बसवलेला आहे, आमेन, तो झगा त्याच्यामध्ये तुम्ही फिट आहात. हालेलुया. दाविदानं शौलाचे कपडे घातले तर तो चालू पण शकला नाही, पडला, झग्यात तो बसला नाही. तुम्ही ज्या झग्यात आहेत, कोणतीच झगा तुमचा आहे, मग जे पण तुमचं पाचारण, जे तुमची सेवा आहे, याच्यात जो आहे त्याच्यात एक जागा आहे, याच्यात एक जागा आहे, इथं लिडिंग करण्यात एक जागा आहे, तिथे एक जागा आहे. तुम्ही त्या जाग्यामध्ये बरोबर फिट आहात. आमेन. शुद्धीवरती या. तो तुमचा दर्जा आहे, आणि त्या दर्जाला देवानं आशीर्वादित केलं. आमेन. आशीर्वादित केलं. हालेलुया. आमीन म्हणाल का? आमेन. आमीन म्हणाल का? आमेन. तुम्ही ज्या जागेवर आहात ती जागा फार आशीर्वादित आहे. तो तुमचा जगा आहे. शुद्धीवरती या. तुम्ही ब्लेसेड आहात त्याच्यातच. आणि किती ब्लेसेड माहिती का? त्याच्या भावानं आतमध्ये यायला तयार नाही. म्हणजे त्याला असं वाटलं, हालेलुया, मला का नाही तो, हालेलुया, पप्पा मला पण तसलं का नाही कपडे शिवले, तसले कपडे मला पाहिजे. किती वेळेस आम्ही या मीडियाचं आम्हाला काही वाटत नव्हतं की मीडिया असंच आपण आता किती वर्षापासून आपण करतोय, पण आत्ता किती आशीर्वादित झाली सेवा. हालेलुया. परदेशातनं लोक यायला लागले, परदेशातनं यायला निघाले, दुबईमधनं, इंग्लंडमधनं, इकडून तिकडून. गेल्या आठवड्यामध्ये इंग्लंडचे 2 फॅमिलीज होत्या इथं, जे इंग्लंडमध्ये ते म्हणतात आम्ही तिथं ऐकत असतो आणि खास तुम्हाला पाहायला भेटायला आलो होतो. इंग्लंड. परवा एकानं दुबईमधनं फोन केला, त्यांनी सांगितलं की मी वाट पाहतोय, मला कधी तुमच्या चर्चला भेट द्यायची. मस्कतमधनं दोघांचा फोन आला, आम्ही वेटिंगमध्ये आहोत, पाहत आहोत, आम्हाला प्रत्यक्ष तुमच्या चर्चमध्ये यायचं आहे. इंग्लंडमध्ये ज्यांना अजून त्यांचं विजाचं काम व्हायला तयार नाही, ते म्हणले आम्हाला यायचं आहे तुमच्या चर्चला भेट द्यायची. कशासाठी?
ज्या झग्यामध्ये कोणीतरी आहे आमेन. आणि प्रभूनं त्या झग्याला आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. पुढे वाचूया. पण बापाने नाही, आता त्याच्या पुढचं उत्तम जगा. पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय 34 वचन वाचा. आता उधळ्या पुत्र शुद्धीवर आला, तुम्ही पण शुद्धीवर या. पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय 34 वचन. हा, नीतिमत्वा संबंधानं शुद्धीवर या. आता शुद्धीवर यायचं म्हणजे काय करायचं? कशा संबंधानं शुद्धीवर या? नीतिमत्वा संबंध. शुद्धीवर येणं म्हणजे पहिल्यांदा नीतिमत्व शोधणं. नीतिमत्व म्हणजे धार्मिकता. हालेलुया. उधळ्या पुत्रानं डुकरं सोडली, ही त्याचं नीतिमत्व आहे. तो डुकराला घेऊन नाही त्या ठिकाणात आला. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, डुकरं म्हणजे स्वभाव. डुकरं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वभाव आहे. ऐका, डुकरांमध्ये हे 6000 आत्मे गेले. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जास्त राग येणारे लोक, जास्त घाबरणारे लोक, ऐका बरं का, ज्याला जास्त राग येतो, ज्याला जास्त भीती वाटते, जास्त चंचल लोक, याला भूत लवकर पकडता. हा, ते स्वभाव आहे, खरं आहे. ज्याला भीती वाटते त्यालाच भूत दिसतं. ज्याला जे घाबरत नाही त्याला कुठलं आले दिसतं. कुठे भूत दाखव. कारण ते स्वभाव आहेत. देवानं आम्हाला भित्रेपणाचं नव्हे, सामर्थ्याचा. मग हे जे डुकर आहेत, नीतिमत्व म्हणजे नेमकं काय? तर नीतिमत्वा संबंधानं म्हणजे धार्मिकतेनं तू खंबीर होशील असं लिहिलेलं देवाचं वचन. तुम्ही स्ट्रॉंग बनता, धार्मिकतेनं तुम्ही बलवान बनता, खंबीर बनता. मग तुम्हाला हे तुमचे स्वभाव सोडले पाहिजे. कशासाठी? तुम्ही नीतिमत्व धारण केलेले लोक आहात. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला म्हणजे त्यानं काय केलं? तर त्यानं डुकरं सोडली. आणि इथं सुद्धा पौल काय म्हणतो करंथीकराच्या मंडळीला, उधळ्या पुत्र शुद्धीवर आला, तुम्हाला शुद्धीवर यायचं म्हणजे काय करायचं? तुम्हाला पाप सोडलं पाहिजे. तुमचे स्वभाव, पाप म्हणजे आमचे स्वभाव. लक्षात ठेवा. आम्हाला असं वाटतं पाप म्हणजे काय हो? व्यभिचार म्हणजे लालसा आहे, तुमच्या देहाची ती गरज आहे. राग हा तुमच्या देहातला स्वभाव आहे. लोभ हा तुमच्या देहातला स्वभाव आहे. ईर्ष्या हा तुमच्या देहातला स्वभाव आहे. सारखं रडणं हा पण देहातला स्वभाव आहे. सारखं दुःख करणं हा पण देहातला स्वभाव आहे. आणि या स्वभावातनं मला बाहेर पडलं पाहिजे म्हणजे आम्ही शुद्धीवरती आलो, म्हणजे आम्ही आता खंबीर बनलेलो. जर माझ्या स्वभावातनं मी बाहेर पडलोच नाही, याचा अर्थ मी अजून पण बेशुद्ध आहे. अजून पण माझे स्वभाव जर माझ्यामध्ये आहेत, याचा अर्थ मी अजून बेशुद्ध आहे. प्रभूला नको असलेल्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत, याचा अर्थ मी बेशुद्ध आहे. अविश्वास माझ्यामध्ये, मी बेशुद्ध आहे. अहंकार माझ्यामध्ये, मी बेशुद्ध आहे. क्षमा न करण्याची भावना माझ्यामध्ये, मी बेशुद्ध आहे. आता उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला आणि पौल काय म्हणतो की तुम्ही नीतिमत्वा संबंधानं शुद्धीवरती यावं. आता नीतिमत्वा संबंधानं शुद्धीवरती येणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो बरं का. उधळ्या पुत्र म्हणतो मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचं, म्हणजे त्याला कळलं की आता मुलगा म्हणून बापाच्या घरात जाण्या इतकी माझी पात्रता नाही. ऐका अजून एक गोष्ट. एदेन बागेमध्ये देवानं त्याला आदामाला सांगितलं सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आदामाला बाहेर घालवलं, अमकं झालं तमकं झालं. एका उपदेशात मी सुद्धा म्हटलं असतं की त्यानं असं म्हटलं नसतं की देवा आणि मी फळ खाल्लं, अमकं झालं तमकं झालं, देवाने त्याला स्पेअर केलं असतं, क्षमा केली असती, सगळं झालं असतं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तारणाची योजना, तारणाची प्रोव्हिजन आदामाच्या एका स्टेटमेंटनं या तारणाची योजना देवानं एदेन बागेत केली. कोणतं स्टेटमेंट माहिती का? तो म्हटलं प्रभूजी मी नग्न आहे आणि मी तुझ्या समोर येऊ शकत नाही. नग्न आहे म्हणजेच काय? मी चुकलोय, मी पापी आहे. हे कन्फेशन फार महत्वाचं आहे. आणि त्याच कन्फेशनमुळं तो म्हटला तुला कोणी सांगितलं तू नग्न आहे? ज्या झाडाचं फळ तू खाऊ नको म्हणून सांगितलं ते खाल्लंस का? म्हणजे त्यानं कबुली दिली मी नग्न आहे. ऐका अजून एक ठिकाणामध्ये प्रभू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. पेत्र मासे पकडण्यासाठी नाव घेऊन समुद्रामध्ये गेला.
येशू त्या नावेमध्ये चढला, मग त्याला सांगितलं जाळं टाक. जाळं टाकल्यावर त्याला मासे सापडले. मासे सापडल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं हा रब्बी आहे, गुरुजी आहे. आणि त्यानं काय केलं होता तर अंगरखा काढला होता, नग्न होता आणि डोक्याला बांधला होता. पण ज्यास येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण त्याला झालं, त्याने डोक्याचा अंगरखा परत कमरेला लावला आणि पाण्यामध्ये उडी मारली. का तर नग्नता झाकावी, तिथेही कन्फेशन आहे. त्यानं नीतिमत्वा संबंधानं शुद्धीवरती आला. प्रभू समोर मी नग्न राहू शकत नाही, प्रभू समोर मी नग्न नाही राहू शकत, देवासमोर मी पाप घेऊन जगू शकत नाही. हे शुद्धीवरती येणं आहे. कोणतंही पाप आमच्यामध्ये असतं, आम्ही कसं देवासमोर उभं राहू शकतो? कसं शक्य आहे? देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे. आणि शुद्ध देवासमोर तुम्ही उभं राहताना अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला सोडून द्यायची, जी उधळ्या पुत्रानं आपली डुकरं सोडून दिलेली आहेत. आणि डुकरं सोडल्यावर त्याच्या बापानं त्याला झगा दिला. पुढे वाचा. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम जगा आणून याला घाला. याच्या हातात आता अजून काय हो? अंगठी. आता ती दुसरी गोष्ट, शुद्धीवरती या. तुमच्या बापानं तुमच्यासाठी अंगठी तयार करून ठेवलेली. ऐका, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी बापाच्या घरामध्ये गेलो तर मला काय फायदा असणार आहे. आता चाकर म्हणून तिथं राहणार आहे. आता अंगठीची पण ताकद तुम्हाला कळली पाहिजे. ऐका, मध्ये कोणीतरी मला अंगठी घेतली, ती मी इथंच घातली याच बोटामध्ये. मला तर एवढं कळत नाही कुठं घालायची काय घालायची, घालून ठेवली होती. एक पास्टर आले, खूप धार्मिकतेच्या गप्पा मारल्या माझ्याशी. आणि दुसऱ्या पालकाकडे गेलं, ते झाले, अहो पास्टरचं लग्न झालंय. आणि त्या वयस्कर पास्टरला चैन पडना, ह्याने लग्न केलं ना, मला कसं नाही बोलवलं. ते पण तातडीने आले. आनंद वाटला. मला वाटलं मला भेटल्यामुळे आनंद वाटला. म्हटलं मला पण आनंद झाला पाळक साहेब तुम्ही घरी आला. नाही सांगायला पाहिजे होतं. म्हटलं नाही तुम्हाला कॉल करणारच होतो या म्हणून. मला कुठं माहिती ते लग्ना संबंधाने बोलतात. मला असं वाटलं ते मला भेटल्या संबंधानं, त्याच्या संबंधाने चर्चा करताय आणि आमच्या चर्चा रंगल्या. पण चांगला निर्णय तुम्ही घेतला. मी म्हटलं सेवे संबंधानं बोलतो. हो पाळक साहेब म्हटलं. त्यावेळेस सगळ्या उलट्या पालट्या गोष्टी. मग कुठे आहेत पाळकीनबाई? म्हण कोण पाळकीनबाई? हा तुमची मिसेस. म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं मला मिसेस आहे? ते अमके बाळक आले, त्यांनी तुमच्या हातात अंगठ्या 2 आहेत. मग 2 केल्या का? ह्या पण बोटामध्ये, ह्या पण बोटामध्ये. अहो अंगठ्यावर कोण असतं का? ते म्हणले नाही हो, अंगठी म्हणजे लग्नाचा करार असतो. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची. उधळ्या पुत्र बाहेर आला, बापाकडे आला. बापानं पुन्हा एकदा कव्हनंट केला. पुन्हा करार. कोणता करार? आता तू बाहेर आणि राहणारा उधळ्या पुत्र नाही, तर माझा हरवलेला मुलगा, माझा जिवंत झालेला मुलगा, आता तू मुलाचा दर्जा म्हणूनच माझ्या घरामध्ये राहणार. उधळ्या पुत्र परत माघारी आला. प्रियानो, हालेलुया. आमचा मार्ग बदलणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. जर मार्ग, मला वाटतं एचकेलचं पुस्तक 18 अध्याय 21 ते 23 वचन वाचा. मार्ग बदलणं किती महत्वाचं आहे. नवीन करार बाप आमच्या बरोबर करतो. शासन करावं, शिक्षा द्यावी असं बापाला वाटलं नाही, तर बापानं अंगठीच्या द्वारे त्याचा करार केलेला आहे. एचकेल पुस्तक 18 अध्याय 21 पासून 23 पर्यंतची वचनं. तथापि दुष्टानं आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळावेत आणि तो नीतीनं व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. त्याने केलेले कोणतेच अपराध त्याचे हिशोबी धरले जाणार नाही. आता उधळ्या पुत्र जे काही त्यानं केलं तर म्हणतो मी सगळं विसरून गेलो. अंगठी घातली म्हणजे तू किती उधळून आला, मी भाव नाही विसरला. आहे का नाही? म्हणून चर्च मध्ये लोक तुम्हाला विसरणार नाही, पण ते विसरेल. आमेन म्हणाल का? आमेन. जोरात आमेन म्हणाल का? आमेन. तुमचे नातेवाईक तुम्हाला विसरणार नाहीत, तुम्ही केलेल्या चुकांचं स्मरण करतील, पण देव विसरतो. हालेलुया. केव्हा माहिती का? तुम्ही पाप कर्म सोडून द्याल. काय सुंदर आहे. म्हणून बायबल एक अद्भुत पुस्तक आहे. एवढं सिक्रेट, एवढं रहस्य तुम्हाला कुठं सापडणार नाही. कुठं उधळ्या पुत्र, कुठं एचकेलचा ग्रंथ.
कुठं उधळ्या पुत्राचं माघारी येणं आणि देव या ठिकाणात काय म्हणतो, वाचा परत ते वचन. तथापि दुष्टानं म्हणजे उधळ्या पुत्रानं, दुष्ट म्हणजे तो उधळ्या पुत्र, बापाचं घर सोडून गेला. आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने. आता पहिल्यांदा त्याचा बाप त्याला सांगतो, तू मी सांगतो ते नियम पाळायला पाहिजे. कोणते नियम? पहिले तर तुझे ते कपडे, भंगार कपडे काढून टाक, नाही का, हे सगळं सोडून टाक. फाटके तुकडे गुटखा आणलेले, ते डुकराचा वास असलेले, तुझं व्यसन, दारू, तंबाखू, गुटखा हे फेकून दे. सगळं करार पहिल्यांदा केला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला मुलाचा दर्जा नाही देणार. हे सगळं सोडलं पाहिजे. भांडणं, वादविवाद, चाडी, लबाडी, निंदा, अपशब्द, एकमेकासंबंध सगळं काढून टाक. याची दुर्गंधी काढून टाकलं. आता करार. आता कपडे काढले, आंघोळ केली. आता तुझ्या मग असं नाही केलं, आल्याला घाला अंगठी, याला पडून गेला असतं अंगठी घेऊन, जाऊ द्या म्हणलं असतं, बाकीचं अजून जाऊन पिऊन येतो, नाही का, अजून जाऊन पिऊन येतो म्हणलं असतं. तो तसं नाही केलं. पहिले याला बघितलं, चेक केलं, याला पहिले आंघोळ घाला बरं. ह्याचं परिवर्तन आंघोळीवरून समजणार आहे. तसं एका व्यक्तीचं परिवर्तन बाप्तिस्म्यानं समजतं बरं का. आंघोळ घातले म्हणजे बाप्तिस्मा. मग याला झगा घाला. झगा घातल्याबरोबर आता झग्यामुळे याला कुठं पळता येणार, नाही का. हालेलुया. पहा, चांगले कपडे घालून तुम्ही रानात तर जाणार नाही ना. जाल काय रानामध्ये बकऱ्या चारायला? झाडं काढायचे तर तुम्हाला चर्च साफ करताना, या रविवारी आपण चर्च साफ करू, सगळे ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट चांगले घालून या बरं का. चांगले कपडे घालून तुम्हाला तिथे. तसं उधळ्या पुत्राला पण आता चांगले कपडे घातले, वाईट काम करायला कसं जाणार आहे. मग देवानं पाहिलं, बापानं पाहिलं, हा चांगलं काम करण्याचा करार यानं माझ्याशी केला, म्हणून त्यानं त्याच्या बोटात अंगठी घातली. चांगलं निर्णय, चांगलं वागणं, चांगलं वर्तन, चांगली भाषा, सगळं काही चांगलं. आणि इकडं बापानं त्याच्या बोटात अंगठी घातली. अंगठी घालताना तो काय म्हणतो, तुझं मागचं काही पण मी स्मरण करणार नाही. वाचा बरं. आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले, सगळे नियम पाळले आणि तो नीतीनं व धर्माने वागला तर. धर्मानं म्हणजे मुलासारखं वागायचं. आता त्याने काय सांगितलं, तो बाबा मला तुमच्या घरात चाकर, तो म्हणतो नाही, धर्मानं तू माझा मुलगा आहेस, जन्म मी तुला दिला आहे. हालेलुया. आता तुला धर्मानंच वागावं लागेल. तू मुलासारखं राहायचं, चाकरासारखं नाही राहायचं. तो धर्म आहे. चाकराचं काम घरामध्ये झाडलोट करणं, मुलाचं काम काय, चांगलं वागलं, इम्प्रेशन चाकरांवर पडेल. आता चाकर बिडी वाढायला लागले, मुलगाही बिडी वाढायला लागला. साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. चाकरा बरोबर जाऊ, तो बसला बिडी फुकत. चाकर तंबाखू खायला लागला, हा पण तंबाखू खायला लागला. तो मुलाचा दर्जा आहे. तो दर्जा तुम्हाला सांभाळावा लागणार आहे. हालेलुया. पुढे वाचा. सर्व पापांपासून प्रवृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीनं व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. त्याने केलेलं कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. कशामुळे वाचेल? धार्मिकतेमुळे. मग धार्मिकता कोणती त्याची? उधळ्या पुत्राची धार्मिकता कोणती? तो तिथे जाऊन बापाला भांडला नाही. आता दोन प्रकारची लेख, सगळं खाऊन पिऊन परत येतात, हिस्सा द्या. आणि हा दुसरा जो मुलगा आहे, तो बापाकडे जाताना अगदी धार्मिकतेप्रमाणे शास्त्रशुद्ध गेला. मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. ही धार्मिकता आहे. ही स्वतःची जाणीव. हालेलुया. मी काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि तो म्हणतो तुझ्या धार्मिकतेमुळं, म्हणजे तू ते सोडलं, पण सगळं पाप सोडलं, डुकरं सोडली, सगळं सोडलं, तू धार्मिक आचरण करण्याचं ठरवलं. आता तुझ्या धार्मिकतेमुळे तू वाचणार आहे. म्हणजे देवाला कोणाला दंड द्यायला आवडत नाही. बापाला कोणाला दंड द्यायला आवडत नाही. 25 वचनामध्ये तरी तो काय म्हणतो, वाचा. तरी पण नाही, हे नाही सांगितलं तर मग बऱ्याच लोकांना असं वाटेल, नाही मग देव आपल्याला दंड देतच नाही. पुढे वाचा. तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व अधार्मिकाच्या सर्व अमंगळ आचरणाप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? मग तो वाचेल काय? मग देवानेच प्रश्न केला. आता उदया पुत्राला म्हणतो, मी तुला क्षमा करील, अंगठी घातली तुझ्या बरोबर, पण अंगठीला मर्यादा आहेत.
जोपर्यंत या अंगठीची शोभा तू राखशील, राजाच्या हातामध्ये जी मुद्रिका आहे, जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत त्या मुद्रिकेला किंमत आहे. राजपद गेलं तर त्याच्या हातामध्ये फक्त ती अंगठीच असते. आता त्या अंगठीला किंमत नाही. तसं देव तुमच्याशी करार करताना धार्मिकतेचा करार करतो आणि करताना काय म्हणतो, जर तू देवाचा मार्ग सोडला, धार्मिकता सोडली, मग मात्र तू वाचावयाचा नाहीस, मग तुझा बचाव होणार नाही. आता शेवटचा मुद्दा वाचू, 6वा. पुन्हा पण 22 वचन. पण बापानं आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम जगा आणून याला घाला. याच्या हातात अंगठी शुद्धीवर या, तुमच्यासाठी अंगठी आहे, पुढे करार आहे. आता अजून काय, व पायात जोडा घाला. आता बापानं काय केलं, पायात जोडा. 2 प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. हा बाप ज्यास उधळ्या पुत्र घरामध्ये परत येतो, त्यास बापानं आणि त्या उधळ्या पुत्र शुद्धीवर आल्यावर त्यानं या कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही. कोणत्या गोष्टीचा? ना जगाचा विचार केला, ना अंगठीचा विचार केला, ना जोड्याचा विचार केला. पण त्याच्या बापानं त्याच्याकडं काय काय ठेवलं होतं, फार सुंदर आहे बरं का. शुद्धीवरती आल्यावर आम्हाला असं वाटतं की कधी एकदा जाऊन बापाला मिठी मारू, कधी एकदा माझ्या बापाकडे परत जाऊ. उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला, बापाच्या घरी गेला, तर बापानं त्याला त्याच्या चाकरांना सांगितलं, याच्या पायामध्ये जोडे घाला. का हो, का जोडे घालण्यासाठी सांगितलं? जे काम उधळ्या पुत्र करत होता, ही काम करत असताना बापाचं घर सोडलं, त्यावेळेस त्याच्या पायामध्ये असणारे सगळ्यात बापाच्या घरातले भारी बोट जे जोडे होते, आता बापानं उधळ्या पुत्र परत आल्यावर त्यानं पाहिलं की ते बोटच नाहीत आता त्याच्या पायामध्ये. अनवाणी फिरल्यामुळं पायाला जखमा आहेत, अनवाणी फिरल्यामुळं काटा टोचल्याच्या आणि जखमा त्याच्यावरती आहेत आणि सगळे त्याचे पाय खराब झालेत. आणि बापाला कळलं, माझ्या पोरानं बाहेर जाऊन मला सोडल्यामुळं पुष्कळ चटके त्याला बसलेले आहेत, परंतु आता माघारी आला तर याला मी चटके बसू देणार नाही. आता जगाचे चटके मला बसू देणार नाही. हा जगात जाईल ना, त्यास माझा मुलगा म्हणून त्याच्याकडे एक वेगळेपणाची छाप असेल. ऐका, हालेलुया. तुम्ही ज्या चालाल ना, त्यास पायामध्ये जोड्या असल्या कारणानं कुठं थांबणार नाही, अडखळणार नाही. पायामध्ये जोड्या आहेत, फूट आहेत. त्यामुळे आता तुम्हाला कशाची चटक्याची भीती नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आता जगामध्ये चालाल, त्या चालताना ना तुम्हाला पायामध्ये चटके बसेल, ना तुमचा स्पीड कमी होणार. दुसऱ्या भाषेमध्ये, बापाच्या घरामध्ये आल्यावर तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये वेगवानच असणार. हालेलुया. स्पीड असणार आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टीमध्ये, आणि तुम्हाला बाहेरचे चटके कधीच लागणार नाही. हालेलुया. कशाला हे वाहन घातलं, ते वाहनामध्ये पण ताकद आहे. काय म्हटलं बायबलमध्ये माहिती का, तू अग्नीतनं चालशील त्याच तीर्थला जाळणार नाही, आणि जलातनं चालशील ते तुला बुडवणार नाही. म्हणजे देवाच्या लोकांना वेगळा आशीर्वाद कोणता, माघारी आल्यावर तुम्ही बुडणार पण नाही आणि नाश पण पावणार नाही. कोणच तुम्हाला नष्ट करू शकणार नाही, कोणच तुमचा नाश करू शकणार नाही, कोणी तुमचा बचाव करू आणि कोणी तुमच्यावरती वर चढू शकणार नाही. उधळ्या पुत्र आणि घरी आला आणि तो शुद्धीवरती आला आणि त्याच्या बापानं त्याला जोडे घातले. तुम्ही शुद्धीवर या, तुमचा बाप तुम्हाला अशा प्रकारच्या वाहना घालेल की जगामध्ये चालताना तुम्हाला कोणी सुद्धा अटकाव करणार नाही. तुम्ही एक विजयी जीवन जगाल. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. पुन्हा एकदा प्रभू समोर आपण नम्र बनूया. देवाचं वचन आपल्याकडे आलं, उधळ्या पुत्र शुद्धीवरती आला, त्याला बापाच्या घरातली भाकरीची रेलचेल दिसली. आज आम्ही पण शुद्धीवरती येऊ द्या. ज्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी शुद्धीवर येणं गरजेचं आहे. आणि आज दुपारी पुन्हा एकदा आम्ही देवासमोर जाऊया, स्वतःला नम्र करूया. हे सर्व समर्थ देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी तुझ्या वचनाबद्दल. जी आमची मनाची अवस्था, व्यथा, सगळं काही आम्हाला समजावून सांगते. आम्ही देखील त्या उधळ्या पुत्रासारखं
बापाचं घर सोडून इकडं तिकडं भरकटलो, सगळं काही आमचं गमावून आम्ही बसलो. पण पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समोर नम्रतेने येत असताना, प्रभूजी आम्ही कबूल करतो की तुझ्याकडं रेलचेल आहे, आमच्याकडं कमतरता आहे, आमच्याकडं उणीव आहे. त्याचं कारण आम्ही स्वतःच आहोत. पण आज आम्ही पुन्हा स्वतःला नम्र करतो, घटवतो, माघारी फिरतो. बापाच्या घरामध्ये असणारं आकर्षण पुन्हा एकदा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण कर. दंड देण्यासाठी, दर्जा काढून घेण्यासाठी तू बोलवत नाही, तर गेलेला दर्जा परत बहाल करण्यासाठी तू बोलवतोस. म्हणजे लोक मला यूट्यूब, फेसबुक आणि वेगवेगळ्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून ऐकत आहे प्रभूजी. कदाचित ते भरकटून गेले असतील, कदाचित जगामध्ये ते अडकून पडलेले असतील, परंतु प्रार्थना करतो की त्यांचे मार्ग बदल. कारण जो झगा तू ठेवलेला आहे, त्या झगा वाट पाहत आहे, त्याने माघारी यावं. ती अंगठी, कराराची अंगठी वाट पाहत आहेत, त्याने माघारी यावं. माघारी आल्यावर तू किती आशीर्वाद देतो प्रभू, याचा अनुभव तो आम्हाला दे. आम्ही नम्र होत आहोत, स्वतःला घटवत आहोत आणि एकच प्रार्थना करतो, प्रभूजी कितीही भरकटून आलो तरी तू प्रेमानं कवटाळतोस, हा अनुभवच वेगळा आहे. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या हाती पडत आहे. सर्वांना आशीर्वादित कर. उधळ्या पुत्र शुद्धीवर आला तसं आज अनेक लोक शुद्धीवरती येऊ दे. आम्ही साक्ष ऐकणार आहोत. आम्ही शुद्धीवरती आलो आणि आमचं गमावलेलं आमच्या देवानं आम्हाला परत दिलं. धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला महिमा देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन. पुढच्या रविवारी